तिच्याकडे तिच्या दिदे 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 काय दाजी दीदी साहेबांचा दीदी साहेबांचा दीदी आशीर्वाद राहू दे. हे बिंदू राजा असं डासासारखं कानात घुईंग घुईंग करून इंदुराणीच्या इजयाचा डंका वाजणार आहे. जाऊन भोंग्यावर कानाचं पडदे फाड अनाउन्समेंट कर. आजच्या पूजेचा महाप्रसादाचा मानपान इंदुराणीकडे आहे म्हणाव. इंदुराणीच्या नावाचा डॉल्बी गावभर घुमला पाहिजे. ढान 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 जा. चल रे इंदुराणी ऐक ना मी काय म्हणालो खरंच काय हा मुस्लिमची अगं 17 चपात्या करून ती कॉन्टॅक्ट मिळवलंय महाप्रसादाचं. मोठ्या मुश्किलीने मिळालंय. तसाही तुला मान मिळतोच आहे ना पूजेचा. मग अनाउन्समेंटची काय गरज आहे? गरज मला नाही, गावाला आहे. सगळ्या गावाला कळलं पाहिजे इंदुराणी कोण आहे ते, इंदुराणीचं महत्व काय आहे ते. अनाउन्समेंटचा भोंगा वाजल्यावरच वाजणार इंदुराणीचा डंका आणि धडधड पेटणार दुश्मनांची लंका. आणि मग जळक्या कुचक्या नजरत आमच्यासाठीचा मान सन्मान तरळणार. आज हित फक्त ह्या पट्टराणीचाच वट्ट. अगं माझं बाळ, माझा लाडका कुलदीपक जित. थँक्यू. त्यानंतर तर मंडळी एक लई महत्वाची सूचना आहे. आजच्या महापूजेचा मान मिळालाय रूपवान, गुणवान, भाग्यवान या गावचं कडक आणि तडक व्यक्तिमत्व. आमच्यासाठी आदरणीय, माननीय, सन्माननीय इंदुराणी जनार्दन जाधव यांना. आहाहाहा. आमच्या नावाचा डॉल्बी ऐकून कानात कशा गुदगुल्या झाल्यात. आता अख्खा गाव बघल ह्या पट्टराणीचा वट्ट. आता कसल्या प्रकारचा वेळ नाही गेला पाहिजे. आर बघून चाल की. बरं झालं भेटले बिंदू भाऊ. घोळ झाला. कृष्णाती, आपल्या देवळातल्या पुजारी बुवांचा फोन आलता. काय म्हणली? तुम्ही नशीबवान आहात बघा. ते महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे ना व, त्याचा महाप्रसाद करायची जिम्मेदारी तुमच्याकडे आली आहे. पण ती जिम्मेदारी तर हा ते समजा माहिती आहे, पण त्याचं काय झालं ना, जीव गेला तरी चालेल, पण हा महाप्रसाद मी घेणार नाही. मला वाटतं खुद्द महादेवालाच निर्मळ आणि पुण्यवान कृष्णाच्या खानावळीतील महाप्रसाद खायची इच्छा असेल. दाजी
काय झालं जत्रेत काय अहो लई मोठा गोळ झालाय ते कॉन्टॅक्ट होताना जेवायचं सगळं कॅन्सल झालंय काय मग काय असं कसं तिला कसं सांगायचं आता हे तुम्ही सांगायचं दीदीला कसं नाही हो, तू सांग सांगायचं? दाजी तुम्ही सांगा मी नाही सांगणार तू तू चला लवकर अहो चला इंदू इंदू ऐक ना लई वर्षांनी एक नंबर नियम बसलाय. आज जबऱ्या बार उडणार आणि मग अख्ख्या गावात धडम धडम. ऐक ना मी काय म्हणतो इंदू राणी चल जाऊ आपण आधी आमचा बार उडणार मग जायचं पूजेला. पूजे पूजा अगं ते हे मी काय काय म्हणतो इंदू राणी महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट गेलं हा तू काय काय? अगं ते आचारी माणसांनी सगळं भटारखान्याचा गट्टारखाना करून टाकला ते पुजारी कॉन्ट्रॅक्ट काढी नाही तर काय केलं घेतलं ना मग आजची पूजा मला नाही माहित महाप्रसाद मला काय माहिती लागते ते कुणाला मिळालंय कॉन्ट्रॅक्ट? मला नाही माहिती कुणाला? ते दुसऱ्या कोणाला तरी मिळालं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालंय? कुणाला मिळालंय महाप्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट? कृष्णाला लगीन झाल्यापासनं ती दळीद्री माझ्या उरावरचं सांडका बनून गावभर नाचतीयात. आणि तुम्ही काय लाज नाही वाटत तुमच्या मनाला? सगळं गाव तिलाही एक नंबरची बायको समजतंय आणि मला मला 2 नंबरची म्हणून हिनावताय खिजवताय. लाज नाही का वाटत? काय दिलं तिनं तुम्हाला? काय दिलं? 3 पोरी? वंशाचा दिवा ह्यो हिरा मी दिलाय तुम्हाला, तो बी एका फटक्यात. मग मी 2 नंबरची कशी? नाही मी 1 नंबरची. पट्टरानी मी असायला पाहिजे का नको? अगं हायस तू हायसच ना मग कोण नाही म्हणते मग पूजेचा मान त्या गैबानीला कसा? मला काय कसा? मला काय नात्यात जपतात एकी कृष्ण